नारायण नारायण. आणि आज मी तुला सांगतो की कृतयुगातील या शिवलीलेत तू, श्री म्हाळसादेवी आणि श्री गणपती हे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि त्याचं मूळ हे कैलासातील तुमच्या गतजन्माशी जोडलेले आहे. आणि ते सत्य असं आहे ज्यामुळे तुझा श्री खंडेरायांशी विवाह झाला. आणि ते काय आहे हे मी विचारलं तर सांगाल महाराज? ते सांगण्याची अतीव इच्छा माझ्या मनात असूनही ते मला तुला सांगता येणार नाही. कृतयुगातील या शिवलीलेत तुला हे सांगण्याची योग्य वेळ अजून आलेली नाही. आणि भविष्यात ते तुला कळल्याशिवाय राहणार नाही. ते जेव्हा होईल तेव्हा होईल महाराज. पर आता मला त्यासनी भेटायची लई इच्छा आहे बघा. माझी ही इच्छा पुरी होईल का जी? नाही ना महाराज. ते चिंतामणी आहेत बानू. तुझ्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं असणार. महाराज, मला तुम्हासनी अजून एक विचारायचं आहे. विचार बानू. महाराज, मला गणपती देवासनी भेटता नाही आलं तरी चालेल, पर ते जे गणेश आहेत त्यासनी मला आता भेटता येईल का जी? म्हाळसाताईंनी त्यासनी स्वतः आंघोळ घातली, स्वतःच्या हातानं काय बाय करून खायला घातलं. मला हे समजा ऐकून त्यांचा लई हेवा वाटला बघा. मला बी असं वाटायला लागलं का मी त्यासनी हात बोलवावं, त्यांचं कोड कौतिक करावं. कारण मला ठाव आहे ते कोणी साधं पोर नाहीत बघा. नारायण नारायण. बानू, मी तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. मी तुझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. वय का महाराज? म्हणजे आता येतील ते हात? बानू, मी तुझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवेन असे मी तुला वचन देतो. परंतु ते येतील की नाही हे मात्र मी नाही सांगू शकत. चालेल महाराज. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. श्री गणेश. मुनिवर, रात्रीच्या प्रहरी तुम्ही असे कसे येणे केले? नारायण नारायण. श्री गणेश, मी तुम्हालाच भेटायला येत होतो. माझ्याकडे? आणि ते देखील यावेळी? होय श्री गणेश, कार्यच तसे होते. कोणते विघ्न तर आले नाही ना? नाही नाही, विघ्न नाही. परंतु तुम्ही माझ्या शिष्याची इच्छा पूर्ण करावी अशी विनंती मी तुम्हाला करायला आलो आहे. तुमची शिष्या म्हणजे बाणाईच, हो ना? होय. आख्यानात श्री गजाननांबद्दल ऐकल्यावर तिला त्यांना भेटण्याची ओढ लागली. परंतु ते आता तिला कळून चुकले आहे. परंतु जशी तिला त्यांना भेटण्याची ओढ लागली आहे
तशीच आज तुम्हाला भेटण्यासही ती उत्सुक आहे. मला भेटायला? पण असे का? श्री म्हाळसा देवींनी तुम्हाला मोदक भरवले, तुम्हाला अभ्यंग स्नान घातले, हे ऐकल्यावर तुम्हाला बोलवून तुमचे आदरातिथ्य करावे अशी इच्छा तिच्या मनात आली. मग तुम्ही काय सांगितलं का तिला? मी येईन असे वचन तर दिले नाही ना? नारायण नारायण. श्री गणेश, तुम्हाला विचारल्याखेरीज मी तिला असे वचन कसे देईन? परंतु तुझा निरोप मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन असे मी तिला वचन दिले आहे. श्री गणेश, कैलासात श्री पार्वती देवींबरोबर जयाद्रीचाही सहवास तुम्हाला लाभला आहे. तिला तुम्हाला भेटण्याची ओढ का लागली आहे हे तिला कळत नाही, परंतु तुम्ही तिला भेटलात तर तिला आनंदच होईल, म्हणून तुम्ही तिला भेटावं. मला देखील बाणायला भेटून आनंदच होईल मुनीवर. मी तिच्याकडे जाईन. नारायण 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 नारायण. चंदनपुरीत होतो तेव्हा लई शिकारे केल्या. नारायण नारायण. महाराज 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 अहो, अहो, महाराज अरे, अरे, महाराज अरे. महाराज शुभम भवतु शुभम भवतु. होय, होय. अहो तुमच्या सारख्याचा आशीर्वाद असू द्याची. नारायण नारायण. पण काय रे रंगा, हं? तू अजूनही गडावर कसा? नाही म्हणजे आख्यान संपून बराच वेळ झाला. होय आपलं गणुबाची वाट बघत होतो. त्याच्या संगत जातो ना मी गावात. त्यातच हाय राया. नारायण नारायण. महाराज या की विचारू का? विचार. नाही तुम्ही म्हणतायसा आख्यान संपून लई वेळ झाला आणि तुम्ही तर अजून गाडावरच हाया. काय काम असेल तर मला सांगा, म्या करतो की. नारायण नारायण. अरे श्री गणेशांना भेटायला आलो होतो. बानूला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. म्हणजे ती पोर वय ती काय साधू सुद्धा पोर आहे का? हा आणि त्यासनी बानूला भेटायचं आहे वय. बर बर बर. मग काय म्हणले ते बानूकडे जाणार आहेत. त्यांचा निरोप बानूला द्यावा म्हणून मी बानूकडे जात होतो. असं होय. मग तुम्ही कशा पाय तारास घेताय? हा मी आहे की, मी सांगतो की बानूला. असं म्हणतोस? हा ठीक आहे. बानूला निरोप दे की तिच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. ते तिला भेटायला येतील. होय होय. सांगतो बर का महाराज. नारायण नारायण. श्री गणेश, आपण खरोखरी चिंतामणी आहात. बानू ए बानू आज बानू कुठे आहे? बानू अरे 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 वय 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 अगोदर बस की हात. माझं ऐकून तर घ्या अगोदर. बाहेर ये बानू. बाहेर ये. अगं बस गप, पाणी आणते. अरे ऐका की माझं. अगोदर बस की जरा हात. अरे काय बॉम्ब बॉम्ब चालले. बानू बानू. क्या? अरे वय अरे काय झालं माहित आहे ठीक का? आहे, पाणी पिया दे. अरे ए बानू आजा तिकडं. अरे बा काय म्हणतो आयो? अय, अरे आभाळ कोसळला आहे का कुठं? जमीन फाटली आहे? नाही नाही तसं नाही. अरे मग आता बोल की. बा तूच बघ ह्याच्याकडे, म्या चाल. ए अगं बानू थांब थांब थांब. महाराज भेटले होते गाढाव. मग काय म्हणलं महाराज? मग आता तेच मी सांगतोय तर बोलू देतोय वय मला कोण? अरे आता बोल की मोहर. महाराज म्हणलं का बानूला जाऊन सांग का तिच्या मनामध्ये जी इच्छा आहे ना ती पुरी होणार आहे. वय का? होय. ते गणेश आहेत ना ते हत येणार आहेत घरला. खरं सांगतोस ना भरंग्या? नाहीतर काय.
रंग्या बा चला समजा वाडा सजवाया घेऊया. होय होय. मी त्यांच्यासाठी आज स्वतःच्या हाताने समजा जेवण करणार आहे आणि त्यासनी अरे मोदक बी लय आवडतात ते बी करणार आहे. चला चला कामाला लागू समजे. चला चल 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 चल. आजा आई मी काय म्हणतो काय श्री गणेश, तुम्ही? हो, मला प्रधानजींना भेटायचे आहे. परंतु हे तर कक्षात नाहीत. श्री गणेश, तुम्हाला काही सांगायचं आहे का? हो लक्ष्मी देवी, आता नारद मुनी मला भेटायला आले होते. नारद मुनी गडावर आले होते, परंतु का? बाणाच्या मनातील इच्छा मला सांगायला आले होते. बाणाला मला भेटायची इच्छा होती. म्हणजे तुम्ही आता गड सोडून जाणार आहात आणि हेच सांगण्यासाठी तुम्हाला यांना भेटायचं होतं, होय ना? हो, कारण मातेला ह्याबद्दल काही ठाऊक नाही. तिला कळालं तर मला जाता येणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. म्हाळसा देवींनी तुमच्याबद्दल काही विचारणा केली तर मी सांगेन त्यांना. श्री गणेश, तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या जाण्याची व्यवस्था करायला सांगते मी. सेवकांना सांगण्याची आवश्यकता नाही, मी एकटाच जाईन. श्री गणेश, तुमच्या जन्मोत्सवाचा काळ सुरू आहे. तुमच्या जाण्यासाठी सेवकांकरवी पालखीची व्यवस्था मी करायला सांगते. आवरा रे सटा सटा. आजा आजा तो काय गणेशाची पालखी आली. तो बाहेर बापडे बियाची संघ. अरे आई हे रंग्या. अरे हे आज जाऊन ठेव झालं. जा. आवरा आवरा आवरा. या दमाने रे दमाने दमाने. तुम्ही आज हात यावं असं मला लई वाटत होतं बघा. मला ठाऊक आहे. मला ठाव नाही तुम्ही कोण हायसा, पण एक ठाव आहे बघा, तुम्ही देव माणूस हायसा. अजामेळ, तुम्ही मोठे शिवभक्त आहात. तुम्ही श्री खंडेरायांना नमस्कार केला तरी मला तो पोचतो. सदा
लतिका, लतिका, लतिका. अगं कसल्या विचारात हरवलीस तू आणि कुठे होतीस तू? काय ग, काय झालं? काही नाही. बरं असू दे. कुठे होतीस तू? मघापासून तुला हाका मारते आहे मी. चल चल लवकर, गणेशाला जेवण भरवायचे आहे. त्याच्या कक्षात जाऊन जेवणाची तयारी करायची आहे. गणेश गडावर नाहीत म्हाळसा. गडावर नाही म्हणजे? तुला कसं सांगायचं ह्याचाच विचार मी करत होते. म्हाळसा, मी इथे येत असताना पाहिलं गणेश पालखीतून कुठेतरी जात होते. पण आता कुठे गेला असेल तो? मला वाटलं तुला ठाऊक असेल. त्याच विचारात मी येत होते. तुला तुला ठाऊक नाही म्हाळसा? पण मला न सांगता असा अचानक कुठे गेला तो? देवांना ठाऊक असेल का? तू त्यांना विचारतेस का? म्हाळसा, मी येते. काही लागलं तर मला सांग. म्हाळसा, काळजीत दिसते आहेस. हो, तुम्हाला तर ठाऊक असेलच म्हणून विचारते. लतिकाने मला आत्ता सांगितलं की गणेश पालखीत बसून तिला कुठेतरी जाताना दिसला होता. कुठे गेला आहे तो? गडाच्या खाली बानूकडे.